नमस्कार मित्रांनो, आज आपण पॅरलल लाईन्स अँड ट्रॅव्हल्सल्स हा टॉपिक बघणार आहोत. त्याचबरोबर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 देखील सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवण्याच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट बघायचे आहेत, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवायला सोपं जाईल. तर चला तर बघूया. ट्रॅव्हल्सल म्हणजे काय? जेव्हा दोन लाईनींना एक लाईन छेदते त्यावेळी ट्रॅव्हल्सल असं म्हणतो, म्हणजेच इंटरसेक्ट होते. जसं की यम आणि एन हे दोन लाईन आहेत आणि त्याला इंटरसेक्ट एल ह्या लाईनीने केलेले आहेत, त्यालाच आपण ट्रॅव्हल्सल असे म्हणतो. तर ह्याची डेफिनेशन कशी आहे बघा. इफ अ लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन इन अ टू डिस्टिंक्ट पॉईंट देन दॅट लाईन इज कॉल्ड द ट्रॅव्हल्सल. म्हणजेच इथे एल ही लाईन ट्रॅव्हल्सल आहे. जेव्हा एक लाईन दोन डिस्टिंक्ट पॉईंटला इंटरसेक्ट करते तेव्हाच त्याला आपण ट्रॅव्हल्सल असं म्हणतो. तर दुसरे आहे पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स हे रेल्वेच्या रुळासारखे असतात. ते कधीही एकमेकांना छेदत नाहीत, इंटरसेक्ट करत नाहीत. म्हणजे कायम ते स्ट्रेटच असणार आणि त्यांच्यामधला हा डिस्टन्स जो असतो ते देखील सेमच असतो. हा कधीच कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. तर त्याचे डेफिनेशन असे आहे की पॅरलल लाईन्स आर द स्ट्रेट लाईन्स इन अ सेम प्लेन बट नेवर इंटरसेक्ट, क्रॉस ऑर टच इच अदर. ते इंटरसेक्ट देखील करत नाहीत, क्रॉस देखील करत नाहीत आणि टच देखील करत नाहीत. त्यांचा कायम नेहमी त्यांचा डिस्टन्स सेमच असणार आहे. कधीही ते कुठेही क्रॉस करणार नाही किंवा इंटरसेक्ट करणार नाहीत. तर तिसरा टॉपिक आहे अँगल मेड बाय ट्रॅव्हल्सल्स. तर ही आपल्याला डायग्राम आहे. या डायग्रामवरती काही कन्सेप्ट आहेत त्या आता बघूया. तर पहिली कन्सेप्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? ते एकमेकांना करस्पॉन्ड असतात. म्हणजेच ए एम क्यू करस्पॉन्ड्स टू एम एन एस. हे एकमेकांना करस्पॉन्डिंग आहे. त्याची डेफिनेशन कसं आहे? पेयर्स ऑफ द अँगल्स फाउंड इन द मॅचिंग कॉर्नर्स व्हेन टू लाईन क्रॉसड बाय वन लाईन. जेव्हा टू लाईन्स क्रॉसड बाय वन लाईन असते आणि त्याचं कॉर्नर सेम असतात त्यावेळी त्याला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतात. तर ह्या डायग्राममध्ये किती करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते बघूया. अँगल ए एम पी अँड अँगल एम एन आर. ए एम पी आणि अँगल एम एन आर हे एकमेकांना करस्पॉन्डिंग आहेत, सेम कॉर्नर आहेत. तर अँगल ए एम क्यू अँड अँगल एम एन एस. ए एम क्यू आणि एम एन एस. तिसरा पी एम एन आर एन टी. पी एम एन आणि आर एन टी. तर ह्याचा देखील कॉर्नर सेम आहे. चौथा क्यू एम एन आणि एस एन टी. क्यू एम एन आणि एस एन टी हे देखील करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. जेव्हा दोन लाईनना एक लाईन इंटरसेक्ट करते त्यावेळी जो अँगल तयार होतात आणि ते सेम मॅचिंग कॉर्नरला असतात त्यावेळी त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो आहे. तर इंटेरियर अँगल म्हणजे काय? इट लाईज इनसाइड द क्लोजर जॉमेट्री शेप. इंटेरियर अँगल कुठं असतात? क्लोज्ड जॉमेट्री शेप. हे झालेत एक्सटेरियर अँगल, कारण हे क्लोज्ड जॉमेट्री शेपमध्ये येत नाहीत. हे झालेत सगळे इंटेरियर अँगल. तर इंटेरियर अँगल कुठले कुठले आहेत ते बघूया. अँगल पी एम एन अँड एम एन आर. अँगल पी एम एन आणि एम एन आर हे इंटेरियर अँगल आहेत. ह्याला इंटेरियर अँगल आहे. अँगल क्यू एम एन आणि एस एन एम. क्यू एम एन आणि एस एम एन. ओके, हे देखील इंटेरियर अँगल आहेत. आता आपण बघणार आहे अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे काय? अल्टरनेट अँगलमध्ये दोन प्रकार येतात, इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे काय? अँगल पी एम एन आणि एम एन एस. अँगल पी एम एन आणि एम एन एस म्हणजे हे अल्टरनेट इंटेरियर अँगल आहेत. पी एम एन आणि एम एन एस हा इकडे आहे, हा त्याच्या लाईनच्या इकडच्या बाजूला आहे. अल्टरनेट इंटेरियर अँगल झाला हा. आणि अँगल क्यू एम एन आणि आर एन एम. क्यू एम एन आणि आर एन एम. आर एन एम हा आणि हा इंटेरियर आहेत आणि हे ज्या अल्टरनेट आहेत. पहिला आपण हे अल्टरनेट इंटेरियर अँगल काढताना पहिला इंटेरियर अँगल कुठले कुठले आहेत ते बघायचे आहेत आणि ते अल्टरनेट देखील आहेत का ते आपण पहिला चेक करणार आहोत. तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कुठले कुठले आहेत? एक्सटेरियर अँगल कुठले कुठले आहेत? हे हा आणि हा. तर त्यामधले अँगल ए एम पी. अँगल ए एम पीला अँगल एस एन टी एक्सटेरियर
एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत AMP आणि SNT. अँगल RNT आणि अँगल AMQ. अँगल RNT आणि AMQ हा देखील एक्सटेरियर अँगल आहेत. अल्टरनेट एक्सटेरियर अँगल असं म्हणतोय. तर ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघूया. प्रॅक्टिस सेट 2.1चा पहिला क्वेश्चन आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर इच अँगल इज शोन बाय द लेटर, फिल द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर. तर पहिला प्रश्न आहे, करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला प्रत्येकाचा लिहायचा आहे. तर अँगल पीचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला, अँगल पी इथं आहे, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल इथं आला, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल इथं, तर अँगल डब्ल्यू याचं उत्तर येणार आहे. अँगल क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल क्यू इथं आहे, अँगल क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल एक्स. अँगल आर इथे आहे, अँगल आरचा करस्पॉन्डिंग अँगल वाय. अँगल एसचा करस्पॉन्डिंग अँगल एस इथं आहे, अँगल एस करस्पॉन्डिंग अँगल झेड. तर आता इंटेरियर अल्टरनेट अँगल आपल्याला पाहिजे. इंटेरियर अँगल कुठले आहेत, SRWX. तर आता त्याचं इंटेरियर अल्टरनेट अँगल आपल्याला ओळखायचं आहे. अँगल एस इथं आहे, तर ह्याचा इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणता असणार, हा असणार. तर अँगल एक्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल हा अल्टरनेट साईडला आहेत दोन्ही ऑपोजिट. अँगल डब्ल्यूचा इंटेरियर अल्टरनेट अँगल हा अँगल आर असणार आहे. एकदम सोपा आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया. तर क्वेश्चन 2 आहे, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ द अँगल्स. तर पहिला क्वेश्चन आपल्याला आहे की इंटेरियर अल्टरनेट अँगल ह्या डायग्राममधला आपल्याला हुडकायचे आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर इंटेरियर अँगल पहिला कुठले आहेत ते बघायचे आहेत. इंटेरियर अँगल म्हणजे काय, ते क्लोज्ड शेपमध्ये असतात. हे क्लोज्ड आहेत, हे एक्सटेरियर अँगल आहेत, कारण इकडे कोणतीही लाईन किंवा काहीही नाही, पण हे क्लोज्ड शेपमध्ये आहेत. तर ह्याला आपण इंटेरियर अँगल म्हणणार आहोत. तर इंटेरियर अँगल कुठले आहेत, अँगल बी, अँगल सी, अँगल ई, अँगल एच. तर आता अल्टरनेट अँगल बीचा अल्टरनेट अँगल कोणता आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल हा आहे अँगल एच, कारण अपोजिट साईडला मधून लाईन गेलेली आहे. तर अँगल बी अँड अँगल एच असणार आहेत इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि अँगल सी आणि अँगल ई इंटेरियर अल्टरनेट अँगल असणार आहेत. अँगल सी अँड अँगल ई हे इंटेरियर अल्टरनेट अँगल असणार आहेत. तर दुसरा आहे करस्पॉन्डिंग अँगल्स काढायचे आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, जे सेम कॉर्नरला असतात ते सेम कॉर्नर, त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो. हे अल्टरनेट झालं, हे करस्पॉन्डिंग झालं. सिम्पल आहे एकदम. करस्पॉन्डिंग अँगल्स बघूया. अँगल ए करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे, अँगल ई. अँगल ए अँड अँगल ई. तसंच अँगल बीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल एफ. अँगल बीचा करस्पॉन्डिंग अँगल एफ. अँगल डीचा करस्पॉन्डिंग अँगल एच. अँगल डीचा करस्पॉन्डिंग अँगल एच. अँगल सीचा करस्पॉन्डिंग अँगल जी. अँगल सीचा करस्पॉन्डिंग अँगल जी. तर एकदम सोपं आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स ह्याला आपण म्हणतो, जे सेम कॉर्नरला असतात त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. तर इंटेरियर अँगल कोणते आहेत, इंटेरियर अँगल म्हणजे जे क्लोज्ड शेपमध्ये असतात. अँगल बी, अँगल सी, अँगल ई आणि अँगल एच हे इंटेरियर अँगल आहेत. अँगल बी, अँगल सी, अँगल ई आणि अँगल एच. तर एकदम सोपी एक्सरसाइज होती, प्रॅक्टिस सेट होता. तर जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.